अध्याय 39. श्री गणेशाय नम. जय जयाजी आदिनाथा. कर्पूरवर्णा उरगभूषिता. बोलवी पुढे ग्रंथार्था. नवरसादी कृपेने मागील अध्यायी केले कथन. चरपटीचा होऊनी जन्म. दत्तदीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला. उपरी 11 नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण. तयांचे सांगितले नाम. यथाविधी करुणिया एक गहिनी वेगळा करून 72 आठांनी केले निर्माण. उपरी मीननाथ चौरंगी आडबंगन. 12 सिद्ध निर्मिले. एकूण 84 सिद्ध पूर्ण. पुढे आता एका कथन. चरपटी करी तीर्थाटन. कथा कैसी वर्तली. गया प्रयाग काशीहून. जगन्नाथ मल्लिकार्जुन. फणी पर्वत रामेश्वर करुण. कुमारी दैवत पाहिले. 12 मल्हार हिंगलाज. 12 लिंगे तेजपुंज. सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी सहज. मही प्रदक्षिणा घातली. सकळ महींचे झाले तीर्थ. गुप्त प्रकटे अत्यद्भुत. परी एक राहिले इच्छिले तीर्थ. स्वर्ग पाताळ तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान. सकळ स्वर्ग यावे पाहून. उपरी पाताळ भुवनी जान. भोगावती वंदावया. ऐसा विचार करुणी चित्ती गेला बद्रिकाश्रम प्रती. तेथे नमुनी उमापती. पुढे चालिला महाराज. व्यान प्रयोगी भस्म चिमटी. चर्चुनिया निज लल्लाटी. तेने करुणी वातगती. गमना ते दावितसे. मग आदित्य नामे मंत्री जपून. प्रत्यक्ष केला नारायण. तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमतसे. कि मन योगाचा धीर धरुणी करी. चरपट लंगी महेंद्रगिरी. शैल्य बर्पलहरी अंगी झगट करीतसे. सविता तेज अति उद्भुत. परम तीव्र दाहते करीत. तेने करुण बर्पगणांत वितळपणी मिरवत. जैसे प्रजन्य काळी मही वितळे मित्र तेज प्रवाही. त्याची न्याये ते समयी हिमाचलकन वहिवटले. ऐसे करुणी गमन स्थिती. लंगोनी गेला स्वर्गाप्रती. तो प्रथम शृंग मारुती. सत्यलोका पाहिले. जाताची केला विधी सभेत. चतुराननाचे चरण वंदित. वंदुनिया जोडुनी हस्त. सन्मुख उभा राहिला. विधी पाहुनी चरपटासी. मने कोण आला योगाभ्यासी. ऐसे बोलता घडीसी. नारद उभा ते होता. तो तयाच्या सन्मुख होऊन मने महाराजा चतुरानन. मग मुळापासून जन्मकथन तयापासी वदला तो. ऐकुनी विधी सर्व वृत्तांत. आनंदला अति अद्भुत. मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला. हस्ते मुख कुरवाळून शनोशनी घेत चुंबन. म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी. एरे म्हणे जी ताता. नारदे अवफिले दत्तहस्ता. तेने वरद पाणी माथा ठाऊक केला बाळासी. मग सकळ चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणुनी ठेव त्यावरी. मोदाने कमलोद्भवे श्रवणपात्री भरलासे. तो कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती. की साठवण परम आल्हादे आनंदून. पुन्हा चुंबन घेतसे. यावरी बोले चतुरानन. बाळा कामना वेधली कोण. एरू मने तव दर्शन मनी वाटले हो. या परी होता कामना चित्ती. तेथेच वेधली कृपामृती. की मन कर्णिका स्नाना निगुती. भोगावती पहावी. यावरी बोले कमलोद्भव. 12 एक संवत्सर येते असावे त्यात. पर्वणी आल्यासी अपूर्व. स्नानासी जाऊ सकळीक. ऐसे बोलता कमलोद्भव. तात अवश्य म्हणे चरपटीनाथ. या परी राहतात सत्यलोकात. बहुत दिन लोटले परी चरपट आणि नारद मुने. वर्तती एकचित्ते खेळुनी चैन न पडे. एका वाचुनी एकमेका क्षणार्ध. या परी कथा पूर्व पारेसी. नारद जातसे अमरपुरीसी. तो सहस्त्र चक्षु देखता त्यासी. विनोद उक्ती पाचारी देखतांची. हा तपोवृंद म्हणे यावे कळी नारद. ऐसे शक्राचे ऐकुनी शब्द मुनी शोभ पावला. चित्ती पेटता कोपाग्नी. अंतरी जल्पे नारद मुनी. म्हणे तोही समय तुझ लागुनी. एक वेळा दाखवीन. ऐसे म्हणून सोचित्तांत. नारद जाता आपल्या स्थानाप्रत. यासही लोटले दीनभूत. परी शब्द चित्तात रक्षितसे. तो सांप्रत काळी चरपट मुनी. विद्या प्राप्त प्रळयाग्नी. ते पाहुनी जल्पे नारद मुनी. इंद्राहुती योजावा. ऐसे कामरत्नी इच्छाधामी रक्षित असतात देवस्वामी. तो एके दिवशी श्रवण उगमी.
शृंगारीला चरपटतो मने बांधावा एकवचन, कामे वेधले माझे मन की अमर कुसुम वाटिकाश्रम, पाहू क्रीडे कारणे चरपट मने अवश्य मुनी, चला जाऊ येचे शनी, ऐसा विचार करुणी मनी अमरपुरी चालिले, मार्गी चालता चरपटनाट शांतपणे मही पाऊल पडत, ते पाहुनी कमलोद्भवसुत चरपटाते बोलतसे, म्हणे सकया जाणे येणे आहे परम लंबितवाने, तरी गमन ऐसे चालेने घडून कैसे येईल, चरपट म्हणे आम्ही मानव आमची हीच चाली, काय करावे तुम्हापासी असेच पलवपाव, तरी त्याने करून मज न्यावे की, नारद ऐसे शब्द ऐकुनी कार्य कामनी मोहित मन, मार्गा लागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली, तो महा अद्भुत कमलापती, तेने दिदली होती नारदाप्रती, ती प्रारब्ध बळे चरपटाप्रती, लादली असे औचिती, ती गमन कळा कैसे स्थित इच्छिल्या ठाया ती नेत, आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पडे बैसतो, आयुष्य भावी वर्तमान गुप्त कृत्य झाली होऊन, कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडतसे, ऐसे कळा ती गमन स्थिती, चरपटा ते होता प्राप्ती, मग हृदय सरिता भरती, तोय आनंदाचे लोटले, मग उभय एके कलें करून मार्गी करीते झाले गमन, एकसारखा एक चंडी चंड किरण स्वर्गा लागी मिरविले, मग लवता डोळ्यांचे पाते मनोवेगी अपूर्व असत, गगनचुंबित मार्गे अमरशितीत कुसुम वाटिकेत पातले, तव ते नाना तरु विस्तीर्ण गगनचुंबित विशाल वन, ज्यांच्या कुसुम सुगंधे करुण अमोघ पाषाण मिरविती, सहस्त्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त, ते पाहुन या चरपटनाथ परमचित्ती आल्हादे, मग कुसुम वाटी करिता गमन, खेळती नाना क्रीडा वचने, खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया, नारदासी म्हणे चरपटनाथ फळे भक्षावी कामना होत, नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा, मग मन मानेल तैसे फळ, तोडून या तपोबळ भक्षण करीती एकमेळ, उभय सुत विधींचे पय, तयांच्या बीजसाली सांडून पियुष रसासी करीती सेवन, उपरी सांडुनी ते स्थान अनेक स्थाने सेविती, फळे तोडिता पक्क शाखा मही पडती विभक्त रुका, ऐसे ठाई ठाई कुसुम वाटिका मही ते दर्शवी, या परी उभय ते समयी कुसुमे तोडिता गंध प्रवाही, मनी भूषण मिशे सर्वदेही, घेऊनी काही जाता ती, तो ब्रह्मदेव देवता चरणी बैसता ठेविते पुढे नेऊनी, म्हणती ताता हिंडता काननी, अपूर्व पुष्पे आणले ऐसे धैर्य ते नित्य, उभय पाहती बागायत परिरक्षक येता मार्गी तेथ, निज दृष्टीने न दिसती मनात होऊनी साशंकित, म्हणती कोण येतो न कळे येथ, सकळ नासुनी बागायत जात आहे येतुनी, मग ते रक्षक पाळती वरती गुप्त बैसती अन्य क्षेत्री, तो एके दिनी उभय ते कुसुम वाटिके संचारिले, संचरतांची विभक्त ठाया, चरपट गेला फळे तोडावया, तो रक्षक येऊनी पृष्ठी माया, चरपटा ते धरियले, ते नारदाने पाहुन तोरे करुणी केले पलायन, स्वस्थानासी जाऊन स्थिर होऊन राहिला, एरीकडे लती कापाळ धरुनिया चरपटबाळ, येथाची भेदिले मुख कमळ, हस्ते प्रहारे करुनिया तेने कोपोनी तपो केसरी, की अपूर्व भासे वैश्वानरी, मग तीव्र शिखा आहुती बनकरी, चावावया धावतसे करी कवळुनिया भस्म चिमटी, वाताकर्षण जल्पे ओटी, तेने करुणी बनकर थाटी, व्याप्त झाले सकळिक परम अस्त्र ते कठीण, सकळांचे भेदले हृदयस्थान, तेने देहीचा सकळ पवन, कुंठित झाला ते समयी, कुंठित होता श्वासोश्वास, तेने प्राण झाले कासावीस, सकळ उलथोनी महिस, डोळा विकास दाटला, गात्रे कापती थरथराट, मुखी रुधिराचा पुरलोट, नेत्र वटारुनी स्थूळवट, बुबुळांते दाविती, ऐसा होता विप्रयास, तो अनेक बनकर त्या ठायास, मागुनी येता सहज स्थितीस, ते पाहिले सकळिका, तो अव्यवस्थित सकळ बनकर पडिले आहेत महीवर, ऐसे पाहुनी करीती विचार, तो सिद्ध बाळक पाहिला परम तीव्र अति कठीण, दैदिप्य रूप तेज गहन, त्या ते दृष्टी पाहुन
मागचे मागे ते सरले, तोरे येऊनी नगरशिती, म्हणती महाराजा हे नृपती, एक जोगी अर्कस्थिती, आला असे महाराजा, बाळरूपी अतिस्नान, तेने बनकरांचे घेतले प्राण, हृदय पेटला प्रळयानळा समान, दशा मिरवू म्हणतसे, आणि कवल्ली तरू पाहता, फिरता आहे बागायत, न चले आमुचे महात्मे, ते म्हणून या आलो या ठाया, मग पाचारून या सुरवर मेळ, इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ, शासन करून या बाळ, धरून आना मज पुढे, नावरे तरी करा बंधन, शास्त्रास्त्री करावे कंदन, युक्ती प्रयुक्ती करुण, अरिष्ठाते दौडा का, ऐसे बोलता देवपाळ, सकळ देव उठले सबळ, चरपटा प्रताप समुद्र जळ, प्राशन करू पाहती, की ते सैन्य नोहे वड वानळ, अतिशोभुनी शिखा जाळ, शस्त्राती महादळ, घेऊन या चालिले, येताची कुसुमवाटिक निकटी, चरपटी पाहता झाला दृष्टी, मग सावध राहुनी कोपार नवपोटे, लहरा सोडू म्हणतसे, भस्म चिमिटी करी कवळून, सावध उभा ब्रह्मानंदन, तो देव सैन्य अपार घन, निकट येऊनी बोलती, पाहुनी तयांचे तीव्रपण, मनी मने ब्रह्मानंद, व्यर्थ विद्या अपारशीन, कासायासी करावा सकळ अस्त्र प्रतापरणी, त्या अस्त्र मुकुटमणी, ते द्वंद्वासी पाठवणे, वाताकर्षण रुजवावा, मग हाती भस्मचिमटी, वाताकर्षण झाले होटी, पाहुनी देव चमूथाटी, सव्य अपसव्य फेकितसे, मग तो अस्त्रप्रयोग कठीण, सकळ चमू घाली वेष्टून, सर्वा हृदय संचारून, आकर्षला वात तो, सर्वांते वात होता लिप्त, श्वासोश्वास झाले कुंठित, मग ते शस्त्र अस्त्र हस्त, मोकलूनी देता ती प्राण, होऊनी कासावीस, देह सांडिती स्वर्गमहिस, रुधिर येऊनी आणनास, पूरवाहे भडभडा, नेत्रद्वारे वटारून, सकळ सांडू पाहती प्राण, गात्रे विकळ शवसमान, सकळ काननी मिरविले, ऐसा दशेत देव सगन, होता एरीकडे पाकशासन, हेर भृत्य पाठवून समाचार आणवी, येऊनी हेर पाहुनी ते सांगते झाले अमरपाळा, ते म्हणती महाराजा अत्यद्भुत, देव सर्वस्वी निमाले परी पुढे आता, येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता, ओस नगरी करील की, बाळरूप दिसतो स्नान, परी कृतांताचा घेईल प्राण, प्रळय रुद्र तो आकर्षण, करील मही वाटतसे, की महाप्रळय आजीच आला, ऐसे भासे आम्हाला, ऐसे कुणी बहु बोला, पाक शासन दचकतसे, यावरी धैर्य धरुणी बोलत, सिद्ध करा ऐरावत, महाप्रळय वज्रघाते भग्न करणे तयासी, ऐसे कुणी बोलती हेर, म्हणती न्यून काय झुंजणार, परी तो धनुष्या लागी शरण न लावी अजुनी महाराजा, पाहता पाहता रणांगणी विपरीत करतो करणी, उगीच श्वासोश्वास कोंडुनी, प्राण सोडती झुंजार, ते तुमचे वज्रास्त्र, काय करील सहस्त्र नेत्र, तयाची विद्या गुप्त क्षेत्र, काही करून नेदीची ना तरी उगा लागी जाईल प्राण, मग सकळ राहील मुकभंजन, तरी दशकरांते सहाय्य करून, येथे आणावा महाराजा, त्यांच्या हुताची दृष्टी, याची होय श्वासकुंठी, तरी महाराजा हे दयाजटी, शिवसाह्य करावा, तरी देव उठती पुढती, ना तरी सकळांची होऊन शांती, तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा, ऐसे ऐकता हेर भाषण उठता झाला पाकशासन, वाहन रूढ प्रत्यक्ष होणे कैलासासी पासला, तो शिवगण वेष्टीत सदाशिव बैसला होता महादेव, तो अकस्मात देवराव जाऊन या पोहोचला, चरणावरी ठेवणी माता, म्हणे महाराजा आदिनाथा, तुम्ही अमरपुरी मजपतिता, अमर करुणी बैसविल्यावरी दानवे थोर, गांजल्यावरी वारंवार संकट निरसुनी, सत्वर पदस्थापना मज केली, परी आता निर्वाण आले, देव सकळ प्राणा मुकले, सांगा बया तुम्हासी वाहिले, उरलो आहे इतुकामी, शिव म्हणे ऐसा कोणा आला आहे स्वर्ग चढून, शक्र म्हणे सोदृष्टीने पाहिला नाही महाराजा, कुसुम लतिकेचा केला नाश, म्हणून पाठवले सर्व देवास, त्या समूळ होता प्राणनाश, पळून आलो तेथे
येथे मी ऐसे ऐकता शिवशंकर गणाशी आज्ञा देत सत्वर सिद्ध होऊनी चला समग्र समागमे माझिया आणि विष्णू ते करा श्रोत तो हो अन्नायास सहित ऐसे ऐकता दूत विष्णू समीप धावती मग गणांसहित अष्टभैरव अष्टपुत्र घेऊनी शिव शतकोटी समुदाव अमरपुरी पातला चढावडी रणांत देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देखत भस्म चिमटली कळली चित्ती म्हणे कासाया शरीर उशीर उगाची शीन करावा थोर निवृत्ती करुणी थोर व्यवहार बोलवावे सर्वांशी ऐसे सिद्ध करुणी वचन प्रयोगी अस्त्र वाताकर्षण अस्त्र देवता सिद्ध करून श्वासबंद शिवासहित श्वास झाले कुंठित शिवासहित देव झाले विगलित मूर्छना येऊनी भूमीवरी पडत प्राण सर्वांचे निघू पाहती असो शतकोटी गण शिवासह पाकशासन एकदाची महीकरण ढासळून पडले जै तरु पल्लव शाखी मूळ खंडता पडती शिखी तेवी अवस्था झाली निकी महीवरी पडत असे त्यावरी शिवादी शतकोटी गण मुख आच्छादी पाकशासन पुष्प वाटिके विकल प्राण मूर्छागत झाले ते अवघे पडिले निश्चेष्टित परी नारद दुरोणी विलोकित हस्तपाद खुडिता हसत अमरनाथा पाहुनी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले देवा माझे कित्येक मेले शव झाले शरीरांचे कुसुमलता पाळक बनकर तै सकळ सांडिले देह अवसर प्रेत होऊनी महीवर भयंकरुनिया पडले कोणा रुधिराचा भडभडाट मुखिया पार पूर लोटत श्वेतवर्ण चक्षुपाट वाटारुणी दाविती एरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णू लक्ष्मी महाद्भुत वृत्तांत सर्व सांगती म्हणती महाराजा कमलाक्षा महिदशा सर्वाक्षा राक्षसारी मोक्षा निजदासा कैवारी नेनो अमरवनी कोण आला आहे बलिष्ठ जाण तेने सकळ देव केले तृण गत प्राण झाले ते एकटा उरला अमरनाथा तोही शीघ्र येऊनी कैलासास स्तवनिया उमानाथास युद्धा लागी गेलाशी शतकोटी गणांसहित वीरभद्रासह देव समस्त सवे घेऊन उमानाथ युद्धा लागी गेलासी भव जाता अमरपुरीसी आम्हा पाठविले तुम्हापासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून आम्ही धावलो ऐसे एकता मधुसूदन विचार न पाहता विष्णुगण 56 कोटी मिळवून गरुडारूढ झालासी टाळ ढोल दुंदी भिनाद समारंभे श्री गोविंद अमरपुरीत झाला नाद ऐसे वनी पातले समस्त वैसले घालून पाळा अर्हाटीती विष्णुमंडळात धरा मारा शब्द कोल्हाला एकदांची करिताती शिवगण जय शिवासहित देवासह अमरनाथ परम पाहुनी अवस्थित विष्णू मनी शोभला सकळ दूता अज्ञापित म्हणे तुमचा होय तात धरा मारा अलंबित शस्त्र अस्त्रे करुणिया आपण घेऊन सुदर्शन गांडीव सजविले लावून इतुके चरपटीनाथ लक्षण भस्म चमटी कवळी तसे मनात म्हणे विष्णुकुमार सुदर्शन हे आहे अनिवार तरी आपण आधीच वारासार करुणिया बैसावे मग मोहनास्त्र जलपुनी होटी सुदर्शन नामी फेंकिले भस्मचुमिटी ते मोहनास्त्र सुदर्शनापोटी जाऊनी संचारले तेने करुण सुदर्शन अचळ जड झाले मोहन तैसेचे गांडीव आणि सकळ गण उठावले नेटकी ते पाहून चरणस्थित काय करिता झाला नाथ विष्णुगण करुणी समस्त वाताकर्षण यजले वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकिता भस्मचुमिटी तेने विष्णू कटक सुभट श्वासोश्वास दाटिले कोंडिताचे श्वासोश्वास धैर्य न उरे मग समस्तास मग देह सांडुनी सकळ धरणीस धुळी माझी लोळती खर सायंके मोकळे हस्तशस्त्र विकार झाला बहुत मुखी रुधिर विचकुनी दात नेत्र शोत करिताती सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद आपटती दुःखी होऊन ते पाहुणे मधुसूदन सुदर्शन प्रेरित असे सुदर्शना ते वैडूर्य खाणी की येऊनी राहिले सहस्त्र तरणी ऐसे अति चंचाळुनी चपल महाअस्त्र ते जैसा अश्वात श्यामकर्ण की धेनु गणी सुरभिरत्न तेवी अस्त्र सुदर्शन ज्वाजल्यपणी मिरविते ते सुदर्शन कोपे करून प्रेरिता झाला रमारमन परी ते नाथापाशी येऊन मोहे करून वेष्टले चित्तिमये पिप्पिलायन
हा प्रत्यक्ष विष्णुनारायण स्वामी. आपला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना, तरी हे युद्ध पूर्ण नाही. माझी परीक्षा पाही, निमित्ते सहज करुणी काही. खेळ मज दावी तस, ऐसा विचार करुणी चित्ती. नमन केले नाताप्रती, नमुनिया दक्षिण हस्ती. जाऊनिया विराजले चरपट हाती सुदर्शन. कुस्ती करिता मनोधर्म, मग तो चरपट चांगुलपणे. प्रत्यक्ष विष्णू भासतसे, एरीकडे वैकुंठनाथ. आश्चर्य करी सोचित्तात, म्हणे मोहन सुदर्शनात. घेतले कैसे अरिष्टने, मग हाती गदा पडताळून. घेता झाला रमारमण, ते चरपटी तेथे दृष्टी पाहून. भस्म चिमटी कवळी तसे, वाताकर्षण प्रयोग मंत्र. सिद्ध करून तपपात्र, समोर लक्षणे कंज गात्र. प्रेरी अस्त्र दुर्घटते, मग ते अस्त्र पवन गती. संचरते झाले हृदयाप्रती, तेने झाले अरिष्ट. ती धडाडून पडियेले हस्त, विभक्त होऊनी गदा. पडती झाली शिती आल्हादा, पाच जन्य प्रियप्रद गोविंदा. सोडून या मिरवत ऐसा होता अव्यवस्थित, ते पाहून या चरपटनाथ. मग विष्णूजवळ येऊन त्वरित, निज दृष्टी विलोकित. विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभमणी. मग मनात म्हणे, आपणा लागुने भूषणांते घेवा हा. ऐसे म्हणून स्वचित्तात वैजयंतीस काढून घेत. गळा उपिने मौळी ठेवीत, रत्न मुकुट विष्णूचा. शंख चक्र आदी करून हाती घेतसे ब्रह्मनंदन. गदा कक्षे माझी घालून शिवापाशी पातला. शिव पाहुणे निज दृष्टी, तो कपाल पात्र आणले पोटी. ते घेऊनी झोळी त्रिपुटी, सोडूनी चालला चित्ती गमन ध्यान. तोरे पातला सत्याग्राम, पितया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपट तो. पाच जन्य सुदर्शन सव्य, अपसव्य कारण कक्षे गदा हृदयस्थान. कौस्तुभ गळा शोभवी, ते पाहून नाभीसूत. विष्णू चिन्ह भूषण स्थित, मौळी मुकुट विराजित. अर्कतेची चमकुनिया, ऐसे चिन्हे पाहता विधी. मने दचकला विशाळ बुद्धी, म्हणे मुला काय त्रिशुद्धी. केले आहे सकळेना, मग चरपटाचा धरुणी हात. आपुल्या अंकावरी घेत गोंजारुणी पुसत, चिन्हे कोठून आणलीही. एरू म्हणे एकतात, सहज शक्रांच्या कुसुमलात. खेळत होतो पाहत अर्थ, माते बनकरे ताडिले. मग म्या कोपे बनकर मारुनी टाकिले महिवर. तया कैवारे हरिहर झुंजावया पातले. मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भव. विभुर प्राण तया अंगीचे भूषणे घेऊन आलो आहे महाराजा. ऐसी एकता चरपट गोष्टी, परमत चकला परममेष्टी. मग हृदय धरुणी नाथ चरपटी, गौरवित बाळाती. म्हणे वत्सा माझा तात, आज तुझा विष्णू निश्चित. महादेव तो आराध्य दैवत, मजसह जगाचा. तरी ते होतील गत प्राण. मग मही त्या वाचून आश्रय रहित होऊन जीवित्व आपुले न चाले. तरी बाळा उठा वेगी, क्लेश हरुणी की निरोगी. नातरी मज जीवित्व भागी, अंत्येष्टी करुणी जाई का. ऐसे बोलता चतुरानन चित्ती वेष्टला. कृपे करुण महे ताता, उठवीन सकळींका चला की. मग विधी आणि चरपटनाथ तोरे पातले अमरापुरीत. तो हरिहर व्यवस्थित चतुरानने देखिले. मग प्रेमाश्रू आणि डोळा, म्हणे वेंगी उठवी बाळा. वाताकर्षण चरपटे काळा काढून घेतले. वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन. उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले. सकळ सावध झाल्या पोटी, ब्रह्मा करी धरुणी चरपटी. विष्णू भावांच्या पदपुटी, निज हस्ते लोटीला. परी विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहुनी. रमानात कोण हा विधी ते पुसत, तोही प्रांजळ सांगत असे. मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण. विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकावी. मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण. माझीच अवतार जाण चरपटनाथ आहे हा. मग परमश्रेष्ठी हस्ते करून चरपटांगीचे काढून भूषण. विष्णू लागी देऊन चरणी माता ठेवीतसे. असो सकळांचे समाधान पाहुनी पावले स्वस्थान. सरपट अवतार पिप्पलायन सर्व देवा लागी समजला. कपाल पात्र शिवे घेऊन गणांसह पावला स्वस्थान. अमरपुरी सहस्त्रनयन देवांसहित गेला असे. मग विधीने चरपट करी वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान. एरीकडे नारद गायन करीता आला शक्रापाशी. इंद्रा लागी नमस्कारुण म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न. येथे कोणता नारद येऊन कळी करून गेला असे. आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद आम्हा म्हणता. आजची कैसी बळव्यथा कोण दाविली तुम्हासी. ऐसे नारद बोलता वचन. मनी
खोचला सहस्त्रनयन चित्ती म्हणे हेची कारण नारदा महाभोलासी ऐसे समजुनी सोचित्तात कळीचे नारद कदा न म्हणत अल्पपूजने गौरवित मग बोळविले तयासी एरीकडे चतुरानन गेला सोस्थानास चरपटीस घेऊन त्यामागे नारद येऊन सत्यलोकी देखील या परिपुढे खेळीमेळी पर्वणी उत्तम पावली बळी मन्नी कार्णिकेस सर्व मंडळी स्नाना लागी जातसे 21 स्वर्गीचे लोक समस्त मन्नी कर्णिकेस आले बहुत तया माझी चरपटीनाथ विधी घेऊन आलासे मग तात पुत्र करुणी स्नाना परतोनी आले स्वस्थानाय अपरिस स्थिती होऊन संवत्सर भरला असे नारद विद्या पूर्ण गमन मनी चित्तात पावे स्थान तया मार्गे गौरवून भोगवतीस पातला विधीसूत चरपटनाथ गमन करीत मही येत तेही करुणी अन्नतीर्थ भोगावतीस जातसे करुण भोगावतीचे स्नान सप्तपाताळ दृष्टी पाहून बळीरायाच्या ग्रही जाऊन वामनांते वंदिले बळीने करुणी परमातिथ्य बोळविला चरपटीनाथ या परी इच्छापूर्णनाथ भ्रमण करी महिसी ऐसी गता ही सुरस कुसुम माळा ओपी त्यास कवी मालू श्रोतियांस भावे करुण अर्पितसे नरहरिवंशी धोंडीसूत अनन्य भावे संता शरणागत मालू ऐसे नामदेहा प्रत ज्ञानकृपे मिरवितसे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक 39वा अध्याय हा गोड अध्याय 39 ओव्या 195 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ती सार 39 अध्याय समाप्त।